एकाच दिवशी कामाचा इतका कंटाळा येतो, रोज पटापट होणारी कामं त्या दिवशी मात्र इतकी हळूहळू सुरू असतात आणि त्यात पावसाचं वातावरण झालेलं असावं, मग काय झोपूनच राहावंसं वाटतं. असो चला तर मग नाश्त्यासाठी मस्त असे रागीचे डोसे आणि चटणी बनवली होती, ती शिवांशला स्कूलमध्ये पण दिली आणि नंतर ज्वारीची भाकरी आणि कांद्याची पात बनवली होती आणि रताळे उकडले होते, पण ते काय शिवांशला मला स्कूलमध्ये द्यायचे लक्षातच नाहीत, त्यामुळे ते पण राहून गेले. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही दोघी मायलेकी जाऊन वरचे कपडे घेऊन आलो. आता पिऊला चिमटे पकड म्हटलं तर ते चिमटे फेकून दिले आणि तिला कपडे घ्यायचे होते. आता जीव इतकुसा पण कामं मोठ्यांचीच करायची असतात. मग नंतर कपडे घेऊन खाली आलो. आता हे कपडे काल धुतलेले होते आणि ते आज आम्ही सकाळी घेऊन आलो होतो. म्हणजे आम्ही किती आळशी आहोत तसं काही नाही. काल दिवसभर ऊनच नव्हतं, त्यामुळे कपडे व्यवस्थित वाळले नव्हते. आल्यानंतर पिऊन गुणी बाळासारखा नाश्ता करून घेतला आणि मग मी नंतर माझी बाकीची कामं आवरून घेतली. तिचा नाश्ता उरकल्यानंतर तिला टीव्ही पाहायची होती. म्हटलं तिला टीव्ही लावून देऊन ना, इथं इतकी सारी भांडे पडले होते, तीच घासून घेतली. भांडे धुवून झाल्यानंतर झाडून काढून फरशी पुसून घेतली आणि मग नंतर कुंडीमध्ये तुळशीचं छान असं रोप लावून घेतलं. मागच्या वेळी गावी गेल्यानंतर पाणी जास्त दिवस घातलं नाही, त्यामुळं ना तुळस वाळून गेली. मंजुळा टाकल्या होत्या त्या पण उगवल्या नाहीत, म्हणून म्हटलं चला आता हे येते का ते बघूया. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.